ASO मुख्य 2012 या परीक्षेमधला प्रश्न आहे. एका रेल्वेचा पूर्ण प्रवासी क्षमतेने प्रवास सुरू आहे. पहिल्या स्थानकावर या प्रवाशापैकी 1/3 प्रवासी उतरतात व 96 प्रवासी रेल्वेमध्ये चढतात. त्या पुढील स्थानकावर एकूण प्रवाशापैकी 1/2 प्रवासी खाली उतरतात व 12 प्रवासी चढतात. त्या पुढील स्थानकावर जेव्हा रेल्वे पोहोचते, तेव्हा रेल्वेमध्ये 248 प्रवासी शिल्लक राहतात. तर सुरुवातीला रेल्वेमध्ये किती प्रवासी करत होते? पहा, आपल्याला एकूण प्रवासी किती होते माहित नाही. आपण असं म्हणायचं, सुरुवातीला सुरुवातीला प्रवाशांची संख्या x होते असे मानू. x होती असे मानू. स्टार्टला किती प्रवासी होते? x होते. पहिल्या स्थानकावर या प्रवाशापैकी 1/3 प्रवासी उतरतात व 96 प्रवासी चढतात. पहा, पहिल्या स्थानकावर 1/3 प्रवासी उतरले म्हणून शिल्लक प्रवासी बरोबर शिल्लक प्रवासी किती राहिले? पहिले x होते. पहिले x प्रवासी होते. त्याच्यातले 1/3 प्रवासी उतरले. म्हणजेच 1/3 म्हणजे 1/3x प्रवासी उतरले. किती शिल्लक राहिले पहा. x म्हणजे 1/1 वजा 1/3. याला सहगुणक नाही, म्हणजे 1/1 आहे. हा 1/3 आहे. या सूत्राला 3 1 3 वजा 1/3 म्हणजे 2/3 म्हणजे 2/3 प्रवासी शिल्लक राहिले. 2/3x म्हणजे एकूण प्रवाशांच्या 2/3 प्रवासी राहिले. एकूण 96 प्रवासी चढले. बघा, त्यात किती प्रवासी चढले? 96 प्रवासी. पहा, 96 प्रवासी चढतात. म्हणून नवीन संख्या किती आली बघा बरे? 2/3x अधिक 96 एवढे आले. पहा, आधी प्रवासी होते x होते. त्याच्यातले 1/3x प्रवासी उतरले. 1/3x प्रवासी उतरल्यावर 2/3x प्रवासी राहिले आणि 96 प्रवासी चढले. आता पुढे काय आलं बघा. त्या पुढील स्थानकावर एकूण प्रवाशापैकी 1/2 प्रवासी खाली उतरतात. ह्याच्या एकूण प्रवासी 1/2 प्रवासी उतरले व 12 प्रवासी चढतात. पहा, याच्यातले 1/2 प्रवासी उतरले. पहा, 2/3x अधिक 96 चे 1/2 प्रवासी उतरले म्हणजे निम्मे उतरले, म्हणजे निम्मे शिल्लक राहिले. त्यामुळे आपण किती उतरले ती संख्या काढली तर शिल्लक आपोआप राहणार आहे. याचे निम्मे करायचे म्हणजे 2/3x अधिक 96 चे निम्मे. मग किती होणार बघा बरे? 1/2 कंसात 2/3x अधिक 96 एवढे प्रवासी राहिले. 2/3x अधिक 96 होते. त्याच्या निम्मे प्रवासी म्हणजे 1/2 प्रवासी उतरले म्हणजे निम्मे शिल्लक राहिले. सरळ आहे ना. मग शिल्लक पण तेच, निम्मे पण तेच. आता ह्याला गुणलं, मग उत्तर किती बघा बरं? 2 2 गेले. 1/3x अधिक याला पण 2 ने भागलं, उत्तरला 48. एवढे प्रवासी काय आले? शिल्लक राहिले. 1/2 उतरले व 12 प्रवासी चढतात. म्हणजे 12 प्रवासी चढले म्हणजे नवीन संख्या. आता नवीन संख्या किती आले बघा बरे? 1/3x अधिक 48 अधिक 12 म्हणजे 1/3x अधिक 60 ही आत्ताची संख्या आली नवीन. त्या पुढे स्थानकावर जेव्हा रेल्वे पोहोचते तेव्हा 248 प्रवासी शिल्लक राहतात. हे प्रवासी किती आहेत?
248 आहेत. हा आकडा कोणता आहे? 248 आहे. त्याला सोडायचं आपल्याला. हे आकडा किती आहे? 248. पहा आता मग. 1/3x अधिक 60 म्हणजे 248. म्हणून 1/3x बरोबर. हा 60 अधिक आहे, तिकडे वजा होणार. 248 मधून 60 वजा करायचे. 8 चौथून 6 गेले 8 188 राहिले. 188 पहा 60 अधिक तिकडे वजा केले 188 राहिले. 3 भागिले तिकडे गुणले करायचा. x बरोबर 188 ला आता 3 ने गुणायचं. 3 8 24 हातचल 2. 3 8 24 24 2 26 हातचल 2 564. एकूण 564 प्रवासी सुरुवातीला होते. मग प्रवाशांची सुरुवातीला एकूण संख्या किती होती? 564. आता पहा एकूण 564 होते. त्यातले पहा बरं आता 564 सुरुवातीला लोक होते प्रवासी. पहिल्या बसस्थानकावर 1/3 उतरले 96 चढले. ह्याच्यातले 1/3 प्रवासी उतरले. म्हणजे 1/3 उतरले म्हणजे किती उतरले? 3 1 3 3 1 3 2 उरले. 3 8 24 3 8 24 म्हणजे 188 प्रवासी उतरले. व 96 प्रवासी रेल्वे चढले. म्हणजे 564 मधून 188 प्रवासी उतरले. किती राहिले? 376 राहिले प्रवासी. 1/3 उतरले आणि 96 प्रवासी चढले. 6 6 12 हातच्याला 1 9 8 17 हातच्याला 1 472 झाले. पुढील स्थानकावर एकूण प्रवाशापैकी 1/2 उतरले. ह्याचे निम्मे उतरले. 472 चे निम्मे 236 प्रवासी उतरले. निम्मे उतरल्यातले निम्मे उतरले म्हणजे निम्मे राहिले. 236 राहिले. त्याशिवाय काय घडलं? व 12 प्रवासी चढतात. ह्याच्यामध्ये 12 प्रवासी परत चढले. 8 4 2 248. अशा प्रकारे 248 प्रवासी शिल्लक राहिले. मग सुरुवातीला किती होते प्रवासी? 564 हे सुरुवातीचे प्रवासी होते.